याने मी भाग्यवान आहोत. मला असं वाटतं आपला रौप्य महोत्सव आहे. कोणता महोत्सव आहे? रौप्य महोत्सव आहे. गेल्या 25 वर्षापासून ही परंपरा अखंडित आपण लोकांनी चालू ठेवली आणि यावर्षी रौप्य महोत्सवानिमित्त भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. बसणारी मंडळी, परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. एका जन्माच्या पुण्याने ही गोष्ट शक्य नाही. तुको ज्ञानोबराय सांगतात, बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी. हे प्रमाण तुम्हाला कमी वाटत असेल तर तुकोबरायचं दुसरं प्रमाण किती गोडे पहा. तुका म्हणे होता ठेवा. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून एक वाक्य नेहमी समाजाला सांगतो, अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है मेरे दोस्त. लक्ष देऊन ऐका. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है जिसे मेरे भगवान बुलाते. आपण सर्व पुण्यवान आहात महाराज. भैरवनाथाच्या दरबारामध्ये चालू असलेला आपला हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आणि त्यामधील पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. संप्रदायाचे काही अलिखित नियम आहे, त्यामध्ये हा एक नियम आहे की पहिल्या दिवशी कीर्तनकाराने नामपर अभंग घ्यावा, 7व्या दिवशी कीर्तनकाराने मागणीपर अभंग घ्यावा आणि काल्याच्या कीर्तनकाराने काल्याचा अभंग घ्यावा. भगवंताचं चरित्र ज्याच्यामध्ये वर्णन आहे तो अभंग घ्यावा. हे काही गाथ्यात लिहिलेलं नाही आहे, हे काही ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं नाही आहे, पण जुन्या लोकांनी परंपरा घालून दिली. मार्ग दावनी गेले अधी दयानिधी संत ते
साई